मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी या पुस्तकातील 8 नंबरची कविता पुन्हापासून काय घ्यावे। या कवितेचे स्पष्टीकरण आणि स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कोणापासून काय घ्यावे। सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यांपासून दिव्य घेऊया कांती, फुलापासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणी, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराने, झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे, गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे, प्रभात काळी एक शिकूया, जगवीत जीव जगूया, संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया। या कवितेचे कवी आहे नीलम मानगावे। इथे खाली शब्दार्थ दिलेले आहेत। कांती, कांती म्हणजे तेज, प्रभात काळ म्हणजे पहाट, सूर्योदयाचा काळ, संध्या समयी म्हणजे संध्याकाळी। मुलांनो, अतिशय सुंदर, साधी व सोपी अशी ही कविता आहे। तर या कवितेमध्ये सूर्य, चंद्र, तारे, तसेच फुलं, कोकिळा, नदी, झाड, माती, सकाळ, संध्याकाळ या गोष्टींपासून आपण कोणती शिकवण घ्यावी हे या कवितेत कवीने सांगितलेले आहे। या कवितेत कुणापासून काय घ्यावे असे सांगताना कवी म्हणत आहे, सूर्यापासून रंग घेऊया। सूर्यापासून काय घ्यायचं आहे? रंग। चंद्रापासून शांती घेऊयात आणि चमचमणाऱ्या ताऱ्यांपासून दिव्य कांती घेऊयात। कांती म्हणजे तेज। तसेच पुढे कवी म्हणत आहेत की फुलापासून गंध घेऊयात। गंध म्हणजे सुवास। कोकिळांकडून गाणे, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराने, झाडापासून घेऊ सावली आणि मातीपासून जगणे। म्हणजे झाडापासून आपण सावली घ्यायची आहे, तर मातीपासून कसे जगायचे ते शिकायचं आहे। पुढे कवी म्हणत आहे की गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण परोपकारी होऊन कसे जीवन जगावे हे इथे कवीने आपल्याला सांगितलेले आहेत। ह्या सगळ्या वस्तू, निसर्गाच्या ज्या वस्तू आहेत, आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला काही ना काही देतात आणि त्याचप्रमाणे जीवन कसं जगावं ह्याचं एक उदाहरण ते आपल्यापाशी देतात। आणि तसेच प्रभात काळी एक शिकूया, जगवीत जीव जगूया। म्हणजे जी प्रभात काळ होते, प्रभात काळ म्हणजे सूर्योदय काळ, त्यावेळेस आपण दुसऱ्यांना जगवून आपण सुद्धा दुसऱ्यांना जगू देऊन आपण सुद्धा जगूयात हे आपण शिकूयात इथे असं कवी म्हणत आहे। आणि संध्या समयी आणि संध्याकाळी आपण सगळ्यांनी एक होऊनी सारे मित्र एकत्र येऊन हसूया असे इथे सुंदर वर्णन कवीने निसर्गाच्या ह्या गोष्टींचं केले आहे आणि त्यांपासून आपण कसं जीवन जगलं पाहिजे हेही एक उत्तम उदाहरण ह्या कवितेत कवीने दिलेलं आहे। या कवितेचे कवी आहेत नीलम मानगावे यांनी। इथे पुढे कवितेचा स्वाध्याय आहे। प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा। कवितेच्या ओळी आहेत आणि त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। डॅश डॅश घेऊ सावली, तर सावली कशापासून घ्यायची आहे? झाडापासून घेऊ सावली, तर इथे उत्तर येईल झाडापासून। पुढे येईल मातीपासून जगणे, तर इथे येईल माती। आहे डॅश डॅश एक शिकूया, डॅश डॅश जीव जगूया, तर इथे येईल प्रभात काळी एक शिकूया, जगवीत जीव जगूया। प्रश्न दुसरा आहे, कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा। तर इथे पहिला आहे सूर्य, तर सूर्यापासून रंग, चंद्र, चंद्रापासून शांती, तारा, तारापासून दिव्य कांती, फूल, फुलापासून गंध, कोकिळ, कोकिळापासून
गाणी, झरा, झऱ्यापासून नवे तराने, झाड, झाडापासून सावली आणि मातीपासून जगणे. पुढचा प्रश्न आहे, कवितेत चमचम शब्द आलेला आहे, यासारखे शब्द माहीत करून घ्या व लिहा. तर मुलांनो, इथे मला जेवढे शब्द माहीत आहे ते मी इथे लिहित आहे. तर तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा इथे शब्द लिहू शकता. मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.